युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्याशी सविस्तर संवाद साधला होता आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। पण आपण बघतोय मुंबईतले अनेक दिग्गज नेते किंवा ज्यांना आपण म्हणूया बिग फेसेस जे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि अर्थातच जेव्हा ते उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाईल। ते भाजपचे नेते असोत, ते काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार असोत। आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे। संकल्प पत्र या नावाने हा जाहीरनामा प्रसिद्ध होईल। सकाळी 11 वाजता या जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार आहे। 5 वर्षात मोदी सरकारने मिळवलेलं यश तसंच शेतकरी, व्यापारी, तरुण आणि रोजगारासंबंधी काही महत्त्वाच्या घोषणा यावेळी होण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय सुरक्षा, शेतकरी कल्याण, तरुण तसंच महिला सशक्तीकरण यावर जास्त भर या संकल्पपत्रात दिला जाईल असंही सांगितलं जात आहे। काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये गरिबांना वर्षाला 72,000 रुपये देणार असल्याची घोषणा केलेली आहे। उत्तरादाखल भाजप काँग्रेसच्या न्याय योजनेवर वरचढ ठरणारी योजना आणण्याचीही शक्यता व्यक्त होते। मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराकरता बाबा अजित पवार यांनी पुढाकार घेतलाय। अजितदादा दुचाकी रॅलीमध्ये सहभागी झाले होते। अजित पवार आणि पार्थ या दोघांनीही पिंपरी चिंचवड इथं एकत्रित प्रचार केला। पिंपरी चिंचवड शहरातल्या भक्ती शक्ती समूह शिल्पाचं पूजन करत त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली। राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार स्वतः आपल्या सोबत आहेत। एकूणच पार्थ पवार यांचा प्रचार आणि राज्यातल्या ज्या घडामोडी आहेत त्याबद्दल त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया। दादा, खरं तर सगळी यंत्रणा जी आहे ती चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद मिळत आहे। कसं बघता तुम्ही पार्थदादांच्या प्रचार यंत्रणेकडे? खरं तर पिंपरी चिंचवड ह्या शहराशी माझा गेले 25 वर्ष संबंध आलेला आहे। 28 वर्षापूर्वी ह्या शहराने मला खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून दिलेलं होतं 1991 साली आणि त्याच्यानंतर सातत्याने आत्ताच्या जवळपास 2 पिढ्या माझ्याशी संबंधित राहिलेल्या आहेत। कारण 28-25 वर्षात साधारण एक पिढी वयस्कर होऊन बाजूला जाते, नवी पिढी येते, अशा पद्धतीचं इथलं एकंदरीत कामकाज आहे। आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये माजी नगरसेवक, आजी नगरसेवक, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, काँग्रेसचे सगळे पदाधिकारी, आमचे RPIचे अनेक घटक आहेत त्यांचे सगळे पदाधिकारी, शेतकरी कामगार पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, अशा सगळ्यांनी मिळून एकोप्याने आम्ही त्या ठिकाणी प्रचार करतोय। खरं तर अजून प्रचाराला म्हणावी अशी सुरुवात झाली नाही, कारण 9 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहे। 9 तारखेला अर्ज भरल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याला एक गती मिळेल आणि त्याच्या आधी साधारण जे वातावरण निर्मिती करायची असते, पक्षाचं ऑफिस त्या ठिकाणी सुरू करायचं, म्हणजे उमेदवाराचं कार्यालय, अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळे मित्रपक्ष मिळून त्या ठिकाणी करतोय।